नमस्कार मंडळी. ओणम सध्या म्हटलं की केळीच्या पानावर वाढलेली अनेक पारंपरिक पदार्थ आणि त्यातील एक खास आकर्षक भाजी म्हणजे केरळ स्टाईल अवियल. अवियल ही विविध भाज्या, ताजं खोबरं आणि दह्यांपासून बनवली जाणारी अतिशय चविष्ट आणि पौष्टिक भाजी आहे. तर चला सुरुवात करूया अवियल भाजीला लागणाऱ्या हिरव्या वाटणापासून. त्यासाठी ताजं खोबरं, हिरवी मिरची, जिरे आणि थोडंसं पाणी घालून बारीक वाटण करून घ्यायचं आहे. या वाटणाची एकदम फाईन पेस्ट करून घ्यायचे आहे. ही भाजी आपण पॅनमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण गाजर, दुधी भोपळा, शेवगा, बीन्स, कच्चे केळं आणि सुरण अशा आवडीच्या भाज्या लांबट कापून घ्यायच्या आहेत. आणि त्याच्याबरोबर आपल्याला लागणार आहे कढीपत्ता. तर सर्वात आधी पॅनमध्ये आपण सगळ्या भाज्या एकत्र अशा एक एक करून ठेवणार आहोत. ह्याच्यामध्ये आपण सुरुवातीला तेल टाकलेलं नाही आहे, असंच ठेवायचं आहे. आता वरतून नारळाचं 1 चमचाभर तेल आणि आपण कढीपत्ता मोडून असा त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि भाज्या सर्व एकत्र मिक्स करून घ्यायच्या आहेत. आता ह्या भाज्या आपण पाण्यावरती शिजवणार आहोत. पाणी टाकल्यानंतर त्याच्यावरती आपण 1-2 वेळा वाफ आणणार आहोत. ही भाजी करताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की भाज्यांना आपल्याला जास्त शिजवायचं नाही आहेत. भाज्या अगदी मऊ न करता त्यांचा आकार टिकून राहील इतपतच शिजवायच्या आहेत. आता भाजीमध्ये आपण 1 चमचाभर हळद टाकलेली आहे. तीसुद्धा आपण छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि मग त्याच्यावरती झाकण ठेवून आपण वाफेवरती ह्या भाज्या शिजवायच्या आहेत. कारण की वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत, तर प्रत्येक भाजीचं शिजण्याचं टेम्परेचर थोडं वेगळं असतं. त्यामुळे थोडं काळजीपूर्वकच ही भाजी करावी लागते. आता झाकण उघडून बघूया की भाज्या कशा शिजल्या आहेत. तर थोड्याफार भाज्या शिजत आलेल्या आहेत. तर आता ह्या स्टेजवरती आपण जे खोबऱ्याची पेस्ट केली होती, वाटण केलं होतं, ते या भाजीमध्ये आपण टाकणार आहोत. खोबऱ्याची जे वाटण केलं होतं ते आपण हलक्या हाताने मिसळायचं. गरज असल्यास थोडं पाणी घालू शकता, पण मला इथे गरज वाटत नाही आहे. तसं पारंपरिक पद्धतीने ह्या भाजीमध्ये दहीसुद्धा घालतात, पण मी दही नाही घालणार आहे. मी ही भाजी खोबऱ्याच्या वाटणावरतीच करते आहे. ह्याच्यामध्ये आपण 1 चमचाभर मीठ टाकणार आहोत आणि पूर्ण आटेपर्यंत ही भाजी बनवायची. त्याची कन्सिस्टन्सी थोडीफार अशी असली पाहिजे. आणि तयार आहे ओणम सद्या स्पेशल केरळ स्टाईल अवियल. भात, सांबर, रस्सम आणि इतर सद्या पदार्थांसोबत ही अवियल अप्रतिम लागते. सोप्या पद्धतीने बनणारी भरपूर भाज्यांची समृद्धी आणि पारंपरिक चवीची ही अवियल तुम्ही नक्की ट्राय करून बघा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.